पहिलं कानपट फोडा त्याचं, पहिलं कानपट फोडा, बघून काय व्हायचं. मुंबईमध्ये राहून माझ्या कंपनीमध्ये मराठी माणसाला मी घर देणार नाही, मी मराठी माणसाला नोकरी देणार नाही. गेट आउट. जा, तिकडनं आला की तिकडे चालता, गुजरात असेल तर गुजरातला जा आणि तिकडे माती देतावं. पहिलं कानपट फोडा त्याचं, पहिलं कानपट फोडा, बघून काय व्हायचं. मुंबईमध्ये राहून माझ्या कंपनीमध्ये मराठी माणसाला मी घर देणार नाही, मी मराठी माणसाला नोकरी देणार नाही. गेट आउट. जा, तिकडनं आला की तिकडे चालता, गुजरात असेल तर गुजरातला जा आणि तिकडे माती देतावं. जोपर्यंत आहे तोपर्यंत मुंबई गेल्याचं स्वप्न त्यांचं आपण साकार होऊ देणार नाही, त्यांना पक्का माहितीये. म्हणून मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेला त्यांना संपवायचे, शिवसेना तोडायचे आणि आपले बूट चाके लाचार यांना कळत नाही. ते खुर्चीसाठी आईच्या खुशीवरती वार करतायत. ज्या आईने जन्म दिला त्या आईला मारण्याचं म्हणजे तिची सुपारी घेऊन हे त्यांचे बूट चाटतायत, दिल्लीश्वरांचे बूट चाटतायत आणि पुन्हा सांगतायत आम्ही हिंदुत्ववादी बाळासाहेबांचे विचार. अरे, बाळासाहेबांचं नाव घेण्याची तुमची लायकी नाहीये. जोपर्यंत आहे तोपर्यंत मुंबई गेल्याचं स्वप्न त्यांचं आपण साकार होऊ देणार नाही, त्यांना पक्का माहितीये. म्हणून मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेला त्यांना संपवायचे, शिवसेना तोडायचे आणि आपले बूट चाके लाचार यांना कळत नाही. ते खुर्चीसाठी आईच्या खुशीवरती वार करतायत. ज्या आईने जन्म दिला त्या आईला मारण्याचं म्हणजे तिची सुपारी घेऊन हे त्यांचे बूट चाटतायत, दिल्लीश्वरांचे बूट चाटतायत आणि पुन्हा सांगतायत आम्ही हिंदुत्ववादी बाळासाहेबांचे विचार. अरे, बाळासाहेबांचं नाव घेण्याची तुमची लायकी नाहीये. कारण ह्याच्यानंतर हे आपण जिंकल्यानंतर आपल्याला आव्हान देणारा या देशात दुसरा कोणी सुद्धा. घरामध्ये फूट पाडली, पक्षामध्ये फूट पाडली, पक्ष चोरला, सगळंच चोरलं. पण त्यावेळेला नावाला का होईना हा भाकड जनता पक्ष आपल्या सोबत होता. आता आव्हान मी का मोठं म्हणतोय की कारण ह्यांनी 25-30 वर्ष आपल्यामध्येच राहून आपण कसे काम करतो ते बघितलेलं आहे आणि आता आपल्याला आव्हान द्यायला उभे राहिलेले. कारण ह्याच्यानंतर हे आपण जिंकल्यानंतर आपल्याला आव्हान देणारा या देशात दुसरा कोणी सुद्धा. घरामध्ये फूट पाडली, पक्षामध्ये फूट पाडली, पक्ष चोरला, सगळंच चोरलं. पण त्यावेळेला नावाला का होईना हा भाकड जनता पक्ष आपल्या सोबत होता. आता आव्हान मी का मोठं म्हणतोय की कारण ह्यांनी 25-30 वर्ष आपल्यामध्येच राहून आपण कसे काम करतो ते बघितलेलं आहे आणि आता आपल्याला आव्हान द्यायला उभे राहिलेले.